शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी शिंदेंसोबत जायला काय हरकत? प्रहारच्या विलीनीकरणासाठी बच्चू कडू अनुकूल, मात्र शिंदेंकडून अजून बोलावणंच आलं नसल्याचीही कडूंची माहिती. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज संध्याकाळपर्यंत घोषणा. 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आल्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. बीडमधील मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल. स्वरूपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय. दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही भरघोस मतदान. सकाळी 11 वाजेपर्यंत 40% मतदान. मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा. आमदार रोहित पवारांनी घेतली राज्यपाल जिष्णुदेव वर्मांची भेट. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. रोहित पवारांची माहिती. खासदार संजय राऊत यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट. मोहोळ यांच्या कोथरूडमधील निवासस्थानी भेट घेऊन प्रकृतीची विचारणा. मे महिन्यात बोलावलं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी विशेष अधिवेशन. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. मुंबईतल्या पायधुनीत चौघांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची शक्यता. चौघांच्याही शरीरात आढळला पेन किलर सदृश घटक. पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.